ना त्यांना आता कॅबिनेट बैठक आहे ना, कॅबिनेटमध्ये निर्णय घ्या. आता शेवटी आम्ही प्रतिनिधित्व कोणाचं करतो? सामान्य लोकांचं करतो. आता एका शिक्षकाचा मुलगा आज खासदार होऊन आज लढतोय ना, दिल्लीत जाऊन लढतोय, रस्त्यावर लढतोय, ही भूमिका जास्त महत्त्वाची आहे. आज आमची सुद्धा जबाबदारी, लोकांची जबाबदारी, लोकप्रतिनिधी जबाबदारी रस्त्यावर. आता या ताई म्हणतात की कांद्याचा विषय तर महत्त्वाचा आहे, पण अजूनपर्यंत आत्तापर्यंत मध्ये जे काय अवकाळी पावसाने गारपीट झाली त्याचा 1 रुपया सुद्धा अजून अनुदान मिळालेलं नाही. आमच्या आजीचं तेच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळावा, नाही तर आमचं वर्ष यांचं म्हणणं निवडून द्या, निवडून दिल्यानंतर गायब होतात अशी परिस्थिती आहे. पाणी नाही मुला घराच्या बाया यांना परवडत यांना म्हणा बसा तुम्ही मुलात मग तुम्ही कांद्याला भाव देते सत्य ते ते सत्य त्यांना काय केलं त्यांना कुठं शेतकरी मरायला लागला यांनी गावात शेतकरी यांना फक्त मोठेपणा पाहिजे देऊच नका कोणी निवडू कोणाला देऊ नका. मग यांना कसा मोठेपणा देऊ हे सावलीत पासून मजा काढायचं शेतकऱ्याला थरथळायला लावलं यांनी. काय केलं आम्हाला नाही करायचं काय करायचं आम्ही मरायचं काय उलट एवढं उन्हात बाहेर कामं करायची कशी करायची कामं आणि बाजार नाही खताला भाव किती लावायचे किती कांदा आहे किती रुपये मोडला अरे काच मोडला तो निम सोडून झालं तर निम बोलला बाजारच नाही तर काय करायचं बाजार नेतात काही हे बाजार नेतात का आता एक शेतकरी म्हणतो तुम्ही किती आम्ही इकडं जायचं जाठुलं त्या गाडीचा पाऊस आला आता ठेवलं सांगणार सरकारने मदत केली का? पैसे करतोय मध्ये बसलाय सावलीला ते सगळ्यात याच्यात जाणार आहे याला पैसे वाटायचं आमचे खूप पैसे आता आंदोलनात बोल ना. उमेदवाराची बोली त्या ठिकाणी निघालेली आहे. खर्च करण्याची पण जो कुठला उमेदवार असेल पार्टीकडनं सपोर्ट केला त्याची सुद्धा 40-50 कोटीची आहे. घोडे बाजार इथं नेत्यांचा होतोय आणि गरीब मात्र त्या ठिकाणी घोड्यासारखं राहत असेल, जनावरांसारखं आज जगत असेल तर हे किंमत योग्य आहे. त्या अनुषंगाने आम्ही म्हणतो की हे राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे, लय मंगाळ झालेलं आहे दादा म्हणायचं तसं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला बदलायच्या असतील तर रस्त्यावर उतरल्याशिवाय या गोष्टी बदलू शकतात. असं कोण म्हणलं? परवा पण आचारसंहिता असताना निर्णय घेतला ना, करणार नाही निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेऊन टाका. उलट त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आम्ही करू. दादा खरं इंधन झाले, इंधनाचा तुटवडा पण आहे, त्यात कोणत्याच बाजारभावाला माल नाही, शेतकरी पूर्ण अडचणीमध्ये आलाय. काय परिस्थिती? शेतकरी फक्त अडचणीत आला असं कोण म्हणतात? मजूर आले कारण शेतकऱ्याला भाव मिळेना. त्यानंतर व्यापारी जे ग्रामीण भागामध्ये राहतात ते अडचणीत त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सामान्य लोक अडचणीत आले आहेत. मिडल क्लासला सुद्धा तेल पेट्रोल त्या ठिकाणी कुठं परवडत नाही. त्यामुळे अडचणीत कोण आले तर अख्खा देश त्या ठिकाणी अडचणीत आलाय. नेते सोडून आणि मोठे अब्जपती सोडून सामान्य लोक रस्त्यावर आलेत. बाकी सगळे खुशीत मजेत त्या ठिकाणी मजा करतात असं म्हणावं लागेल. पाहायला गेलं तर रद्दी 30 रुपये किलो आहे, भंगार 40 रुपये किलो आहे. मग सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीतच का कमी पडतं? कारण का शेतकऱ्यालाच कदाचित असं म्हणावं लागेल इलेक्शनच्या आधी भाव दिला जातो आणि इलेक्शन गेल्यानंतर रद्दीसारखं बाजूला फेकलं जातं. ही आजची या सरकारची परिस्थिती आहे. लाडक्या बहिणींचं काय केलं? 2.5 कोटी बहिणींना पैसे दिले, तुम्ही टिमकी वाजवली आणि इलेक्शन झाल्यानंतर 1 कोटींचं नाव कमी केलं आणि पुढे पुढे सगळ्यांचं नाव कमी करणार. म्हणजे महिलांच्या मताचा वापर पैसे देऊन ते सुद्धा तिजोरीतले पैसे वापरून तुम्ही त्या ठिकाणी करून मतं घेतली आणि नंतर तुम्ही बहिणींना सुद्धा विसरला. जे भाऊ बहिणींना विसरतात उद्या जाऊन बाकीच्यांचं काय करणार हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्याने ट्रॅक्टरने शेती करायची, डिझेलचे भाव गगनाला मिळवले. या ठिकाणी शेतीमध्ये कुठल्याही याच्यात जा, या ठिकाणी पेट्रोल पंप वापरायला जा, पेट्रोलचे भाव गगनाला मिळले, औषधांचे भाव गगनाला मिळले. आणि जर विचार केला तर मी या ठिकाणी परवा चाकणला बोललोय 2000 साली सोनं 3000 रुपये तोळा होतं. ते सोनं 26 वर्षानंतर 2 लाखाकडे या ठिकाणी वाटचाल करतंय. आणि आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कांद्याचे भाव 2000 5 आणि 10 रुपये होते आणि आज सुद्धा ते कांद्याचे भाव या ठिकाणी 5 आणि 10 रुपये आहेत.
तोही शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यांची कमीत कमीत 20 रुपये तरी मिळावा अशा अरे प्रकारे बघा, असताना सुद्धा त्या कालखंडात सरकार त्या ठिकाणी उत्पादन वेळ खर्च काढा आणि काढून आजचा करताय. उत्पादन खर्च त्याचा काढा. निषेध करत असताना नाशिकला ज्या वेळेला शेतीमध्ये काहीच भांडवल नव्हतं, माझ्यासारखा शेतकरी ज्या वेळेला लाल होता त्यावेळेला कांदा काढायला माणसं फक्त कांदे मिळतील या आशेने यायचे. मजुरांचा ढीग लागायचा, आपल्याला 2 कांदे मिळतील, वर्षभराची भाजी होईल. फक्त कांद्यासाठी लोक त्या मजूर बनवून यायचे सरकारला जाग यावी. आणि वारावर म्हणून कांदे घेऊन या जायचे. परिसरामध्ये आज पण ती कांदा परिस्थिती उत्पादक समाजामध्ये शेतकरी राहिली फार नाही. मोठ्या आज प्रमाणात समाजात आहे. परिस्थिती आज बदललेली आहे. जर बघितलं सगळं या तर ठिकाणी जेवढं विकास महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बरोबर कांदा सिस्टम उत्पादन होत चालले. आहे, आपला समाज त्याच्यापेक्षा या ठिकाणी या संपत चाललाय, ठिकाणच्या असलेल्या समाज विघटित होत चाललाय, याची वाळूच्या कमी कड्यासारखा होत चाललाय. शेतकऱ्यांचा आणि कांदा आज सोडून अशा आपण कालखंडामध्ये पळून जातोय. तुम्ही जर आणि आमची आपेल कुटुंब खरेदी करत विस्कळली, नाही, अशा आमच्याकडे प्रकारचं आंदोलन. माणूस बोलणार राहिलं तर आमच्याकडे या ठिकाणी कांदा उत्पादनाची दुसऱ्या ताकद देशाचा कमी झाली सरकारचा असताना कांद्याने ज्या वेळेला या सरकार ठिकाणी केलेली आम्हाला आहे. भाव मिळणार नाही, आणि हा आम्ही कांदा शेती सरकारला करायची. या सुद्धा घालवला. आम्ही जगायचं कसं? आज उत्पादन खर्च कांद्याचा पाहिला तर उत्पादन खर्च 18 रुपयाच्या 19 रुपयाच्या दरम्यान जातो. आम्ही कांद्याला पिशवी आणायची, तो मार्केटला न्यायचा, तो विकायचा. आणि त्यावेळेला घरी येईपर्यंत तो 25 रुपयापर्यंत जातो. आणि आम्ही जर उत्पादन करून तो 5 रुपयाला विकला, 20 रुपये जर पदरचे प्रत्येक आता लोकांचे सीजनला आंदोलन शेतकऱ्यांनी भरले तर कोणी कुठला येणार विरोधात करणार शेतकऱ्याकडे सरकारच्या बोललं पैसे? की त्याला अटक कुठला करण्यासाठी शिकवणार तो पोलिसांचा मुलांना? वापर केला कुठला जातो. उभा करणार प्रपंच? कुठल्याही आणि प्रकारच्या मग यांनी बाबतीमध्ये कायदा म्हणायचं शेतकऱ्याला सुव्यवस्था कर्जमाफी राखण्याचं केली, काम पोलिसांचं आहे. शेतकरी कायमच पोलीस ते कर्जात करत असतो. नाही, हे दुर्दैव. अहो शेतकरी कर्जात नसतो, हा शेतकरी कर्जात तुम्ही घालवलाय. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.